राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो बांगलादेशामध्ये होणारी कांद्याची निर्यात बंद झाली अशा अफवा काल दिवसभर अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या। मित्रांनो, मलाही कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांनी याबाबत विचारणा केली। यासाठी मी सविस्तर एक व्हिडिओही काल संध्याकाळी बनवला। मित्रांनो, त्या व्हिडिओला आपण खूप भरभरून प्रेमही दिलं, खूप शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला, फॉरवर्ड झाला। तरी मित्रांनो, आता बांगलादेशामध्ये भारतातून जी कांद्याची निर्यात आहे ती चालूच आहे, हे आपण कालही सांगितलेलं आहे आणि आजही मी तेच सांगत आहे। परंतु मित्रांनो, ज्या बांगलादेशातील व्यापाऱ्यांना आयातीसाठी परमिट आहे त्यांच्या मार्फत ही आयात बांगलादेशामध्ये चालू आहे, भारतातून निर्यात ही कांद्याची चालू आहे। मित्रांनो, याबाबत आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, ती म्हणजेच आज किती गाड्या गोजडंगा लँड पोर्टवर सकाळी दाखल झालेल्या आहेत कांद्याच्या, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण मुंबईचे बाजारभाव पाहणार आहोत, लासलगावचे बाजारभाव पाहणार आहोत, तसेच बेंगलोरचे बाजारभाव पाहणार आहोत। यामध्ये मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सध्या पडत आहे, तिथे कांद्याच्या भावामध्ये बदल झालेला आहे, तसेच बेंगलोर येथेही बदल झालेला आहे। तर नेमके काय बदल झालेले आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि माझा बळीराजाचं जे व्हॉट्सअप चॅनलचं पेज आहे मित्रांनो, ते आपल्याला नक्की फॉलो करायचं आहे। या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी त्याची लिंक आपल्याला देणार आहे, कारण आपण ते फॉलो केल्यानंतर व्हॉट्सअप चॅनल आपण आणखी एकमेकाशी कनेक्ट राहू शकतो, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बांगलादेश कांदा निर्यातीबाबतचा। तर मी आपल्याला सांगतो की सकाळी 8 वाजेपर्यंत गोजडांगा बॉर्डर येथे 36 गाड्यांची तिथे एंट्री झालेली आहे, म्हणजे तिथे जाऊन थांबलेल्या आहेत एक्सपोर्टसाठी 36 गाड्या। या सकाळी 8 वाजेपर्यंत बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीसाठी गोजडांगा बॉर्डर येथे थांबलेल्या आहेत। मित्रांनो, तो विषय आता आपल्या लक्षात आला असेल। आता बाजारभावाची परिस्थिती आजची जाणून घेऊयात। लासलगाव येथे 600 वाहनांमधून 11,250 क्विंटल कांद्याची आवक ही आलेली आहे आतापर्यंत। तर उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 600 रुपयापासून 1,700 रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार लासलगाव येथे कांदे विकलेले आहेत। सरासरी कांदे 1,500 रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे कांदा विकलेला आहे। तर मित्रांनो, मुंबई येथे आज 67 कांदा गाड्यांची आवक आलेली आहे। मुंबई येथे गोळा साईज कांदे 1,700 2,000 रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत। नंबर 1 प्रतीचे कांदे 1,500 ते 1,700 रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत। नंबर 2 प्रतीचे कांदे 1,300 ते 1,400 रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत। गोल्डा-गोल्डी 500 ते 1,300 रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे। मुंबई येथे मोठा पाऊस हा पडलेला आहे आणि मित्रांनो, आज कांद्याचे भाव मुंबई येथे जर पाहिले तर ₹2 रुपयांनी किलो मागे सुधारलेले दिसून आलेले आहेत। तर मुंबईमध्ये हा बदल झालेला आहे। बेंगलोर येथे काय बदल आहे पाहूयात। बेंगलोर येथे 42,253 गोण्यांची आवक आज आहे। बेंगलोर येथे कर्नाटकाचा कांदा 500 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे। तर कर्नाटकाचा व आंध्र प्रदेशचा नवीन कांदा 3,000 पेक्षा जास्त गोण्यांची आवक आज बेंगलोर येथे होती, त्याला बाजारभाव 1,000 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटल पर्यंत आज निघाला आहे। तर महाराष्ट्रातील 60% आवक होती, 1-2 लॉट 2,200 2,300 रुपये क्विंटल पर्यंत महाराष्ट्रातील कांदे आज बेंगलोर येथे विकले। तर बिग साईज कांदे 2,000 ते 2,200 रुपये क्विंटल पर्यंत विकले। मीडियम कांदे 1,400 ते 1,600 रुपये क्विंटल पर्यंत विकले। नाशिक क्वालिटी कांदे 1,500 ते 1,900 रुपये क्विंटल पर्यंत बेंगलोर येथे आज महाराष्ट्रातील कांदा विकला। बेंगलोर येथे आज कांद्याची आवक वाढलेली आहे। बाजारभावामध्ये किलो मागे 1 रुपयाची घसरण आज बेंगलोर येथे आपल्याला दिसून आलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।